आजची ही मँगो बेसन बर्फी इतकी सॉफ्ट आणि स्वादिष्ट आहे की पाहताच तोंडाला पाणी सुटेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाट्या आंब्याचा गर घेतलेला आहे। आता सर्वात आधी आपल्याला पॅन मध्ये घ्यायचं आहे तूप आणि त्यामध्ये मी घेत आहे 1 वाटी बेसन पीठ। हे बेसन पीठ आपल्याला मीडियम गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अगदी सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। या बर्फीसाठी लागणारं साहित्य अगदी सहज उपलब्ध होईल असं आहे आणि ही बर्फी सुद्धा बनवायला एवढी सोपी आहे ना। आता मी बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे आणि आता पॅन मध्ये घेत आहे तूप। आता यामध्ये टाकते मी 2 वाट्या आंब्याचा गर। हा गर मी मिक्सर मध्ये फिरवून घेतलेला आहे। आता यामध्ये टाकूयात 1.5 वाटी साखर आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आता हे मिश्रण आपलं जरा घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भाजलेलं बेसन पीठ। हे बेसन पीठ मी भाजून घेतल्यानंतर थंड करून चाळणीने चाळून घेतलेलं आहे, त्यामुळे या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहे वेलची पावडर। हे मिश्रण सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला मीडियम गॅसवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। हे आपल्याला अगदी घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। हे मिश्रण मी परतत आहे तर बघा आंब्याचा फ्लेवर आणि बेसनाचा सुगंध पूर्ण किचन मध्ये पसरला आहे। हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, त्यामुळे बर्फीचे टेक्स्चर एकदम परफेक्ट येतं। आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण जरा घट्ट व्हायला लागलेलं आहे। आता हे अशाच प्रकारे आपल्याला हलवत राहायचं आहे। आता हे मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। पॅन सुद्धा सोडायला लागलेलं आहे हे आता। आणि आता आपल्याला बर्फीसाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी एका ताटाला तूप लावून घेत आहे आणि आता या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला ताटात पसरून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर 1 तास आपल्याला व्यवस्थित सुकू द्यायचं आहे। हे अशा प्रकारे 1 तासानंतर आपल्याला बर्फीच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता हे आता अर्धवट सुकलेलं आहे आणि या वड्या कापल्यानंतर आपल्याला पुन्हा 3 ते 4 तास हे आपल्याला सेट होऊ द्यायचं आहे। आता मी हे 3 ते 4 तास असंच ठेवणार आहे। 3 ते 4 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपली बर्फी तयार आहे। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही मिठाई तुम्ही नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।